नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. आणि राज्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकांनंतर गुलाल उधळला जायला सुरुवात झाली आहे. धुळे तालुक्यातली एक मोठी अपडेट सुरुवातीलाच घेऊयात बुलेटिनच्या. धुळे जिल्ह्यातल्या धुळे तालुक्यात कापडणे ग्रामपंचायतीमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसनं आपला झेंडा फडकवला आहे. 12 पैकी 11 जागा जिंकत काँग्रेसनं स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. भाजपचे जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बापू खलाणे यांच्या पॅनलचं पानिपत झालंय. कापडणे हे धुळे तालुक्यातली सगळ्यात मोठी ग्रामपंचायत आहे. काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांच्या गटानं इथे आपलं वर्चस्व कायम राखलं आणि नंतर ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तर तिकडे भाजपचे नेते आमदार गिरीश महाजन यांनी पण जल्लोष केला, कारण जामनेरमध्ये भाजपचं कमळ कायम राहिलंय. जामनेरवरची आपली पकड किती मजबूत आहे हे गिरीश महाजन यांनी दाखवून दिलं. इथे विरोधकांनी एकत्र येत गिरीश महाजन यांच्यासमोर मोठं आव्हान निर्माण केलं होतं. मात्र जामनेरची ग्रामपंचायत राखण्यात भारतीय जनता पक्षाला यश आलंय आणि कार्यकर्त्यांनी गिरीश महाजन यांना खांद्यावर उचलून जल्लोष केला. आपण हे जामनेरमधली दृश्य पाहतो आहोत. मात्र जळगाव जिल्ह्यात अन्य ठिकाणी मात्र एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीने सुद्धा भाजपला तगडं आव्हान दिलं आहे. तिकडे पडघा ग्रामपंचायतीमध्ये 6 उमेदवार विजयी झाले आहेत आणि मनसेचा सरपंच आहे. एक अनोखं असं समीकरण इथे पाहायला मिळतंय. 6 उमेदवार हे अन्य पक्षांचे विजयी. पडघा ग्रामपंचायतीमध्ये मनसेनं स्पष्ट विजय संपादन केला. मनसेचा सरपंच होणार आहे पडघ्यात. एकूण 6 उमेदवार विजयी झालेले आहेत मनसेचे आणि राज्यात रायगडसह हे पहिलं ठिकाण असेल की जिथे ग्रामपंचायतीवर मनसेनं विजय मिळवला आहे. इकडे नाशिकमध्ये धनंजय मुंडे यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं. धनंजय मुंडे यांच्या विरोधात भाजपच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे आंदोलन केलं. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात भाजप महिला मोर्चाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, काय म्हणणं होतं आंदोलकांचं? नक्कीच आपल्याला माहिती आहे की धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरनं एक मोठा गदारोळ भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रात सगळ्याच ठिकाणी उभं करण्यात आलं आहे. महाराष्ट्राच्या सगळ्या भागात आंदोलन होत असताना याचं लोण नाशिकलाही झालं. अत्यंत आक्रमक आंदोलन भाजपच्या महिला आघाडीने केलं. आमदार देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर झालेलं हे आंदोलन आणि जोरदार घोषणाबाजी की नैतिकतेच्या आधारावर तरी धनंजय मुंडे यांनी तत्काळ राजीनामा द्यावा. राजीनामा देण्याची आवश्यकता आहे. सरकारनं गांभीर्याने घ्यावं. महाविकास आघाडीचे जेही नेते आहेत त्या सगळ्यांनी सुद्धा हा विषय खरोखर गांभीर्याने घेतलाय का यावर सुद्धा त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला. राष्ट्रवादी पक्षानं आपली नेमकी भूमिका स्पष्ट करावी. शरद पवार यांनी खरं तर नैतिकतेच्या गोष्टी करत असतात, तर मग नैतिकतेच्या आधारावर याचा राजीनामा का घेत नाही हा प्रश्न सुद्धा भाजपचे आमदार देवयानी फरांदे यांनी उपस्थित केला. मिलिंद. प्रशांत, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. मुंबईसह महाराष्ट्रभर भाजपच्या महिला आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. ठिकठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर तर काही ठिकाणी शहरातल्या प्रमुख ठिकाणी एकत्र येत भाजपच्या महिला आघाडीनं धनंजय मुंडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून किमान नैतिकतेचा मुद्दा लक्षात घेऊन तरी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.
आणि चंद्रपुरातून एक मोठी बातमी, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघात अर्थात पोंभुर्णा तालुक्यात भाजपला मोठी आघाडी मिळाली आहे. सातारा, तुकुम, भोसरी, चिंतलधाबा, नवेगाव मोरे, भिमणी, पिपरी या सर्व ग्रामपंचायत निवडणुकींमध्ये भाजपला यश मिळताना दिसत आहे. तिकडे नगर जिल्ह्यात शिर्डीजवळच्या राहाता इथे राष्ट्रवादी काँग्रेसला विखेंनी जोरदार धक्का दिला आहे. राहाता तालुक्यातील बाभळेश्वर ग्रामपंचायत विखे गटानं आपल्याकडे खेचून आणले. 15 वर्षांपासून असलेली राष्ट्रवादीची इथली सत्ता खेचून आणण्यात विखे पाटील गटाला यश आलंय. राष्ट्रवादीच्या रावसाहेब म्हस्के यांच्या गटाला धक्का बसलाय. 17 पैकी 14 जागा जिंकत भाजपच्या विखे पाटील यांच्या गटानं ग्रामपंचायतीमध्ये मोठा विजय संपादन केला आहे. इकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना सुद्धा मोठा धक्का बसलाय. संगमनेर तालुक्यातल्या कनोली ग्रामपंचायती बाळासाहेब थोरात यांचा पराभव झालाय आणि विखे पाटील यांच्या गटाच्या ताब्यात ही ग्रामपंचायत गेली आहे. कनोली ग्रामपंचायत ही आता विखेंच्या ताब्यात आहे. इथली थोरात यांची एक हाती सत्ता विखेंनी खेचून आणली. गेल्या अनेक वर्षांपासून इथे थोरातांची सत्ता होती. 6 जागेवर विजय मिळवत विखे यांच्या जनसेवा मंडळानं मोठं यश संपादन केलंय. तर 5 जागांवर थोरात गटाचे उमेदवार विजयी झाले. इकडे औरंगाबादमध्ये जाऊयात. पाचोड ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे यांनी एक हाती सत्ता मिळवली. पाचोड ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचे 17 पैकी 17 म्हणजे सर्वच्या सर्व सदस्य निवडून आले आहेत. यापूर्वी 3 सदस्य बिनविरोध निवडून आले होते, तर अन्य 14 सदस्य हे मोठ्या फरकाने निवडून आले. भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांनी एकत्र येऊन पॅनल उभारलं होतं. मात्र या तीनही पक्षांनी मिळून एकत्रित उभारलेल्या पॅनलला संदीपान भुमरे यांच्या नेतृत्वाखालच्या पॅनलनं अक्षरशः 4 मुंड्या चीत केलं. इकडे औरंगाबादमधल्या सिल्लोड तालुक्यात मंत्री अब्दुल सत्तार यांची घोडदौड सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. 47 पैकी 41 ग्रामपंचायतींवर अब्दुल सत्तार यांचं वर्चस्व असल्याचं आतापर्यंतचे जे निकाल ग्रामपंचायतीचे लागले त्यावरून स्पष्ट होत आहे. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सिद्धार्थ, औरंगाबाद जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शिवसेनेनं जोरदार मुसंडी मारले तर मिलिंद, ग्रामीण भागामध्ये औरंगाबादच्या शिवसेनेचं तसं आधीपासून प्राबल्य राहिलेलं आहे. मात्र महत्वाची गोष्ट अशी आहे की औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण असेल किंवा सिल्लोड असेल या ग्रामपंचायतीकडे खास लक्ष होतं. कारण आपल्याला माहित आहे या दोन्ही तालुक्याचे मंत्रिमंडळामध्ये आहेत संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार. संदीपान भुमरे यांची 78 ग्रामपंचायत आहेत. त्यापैकी जवळपास आतापर्यंत 35 ते 40 ग्रामपंचायतीचा निकाल पूर्णपणे स्पष्ट त्यांच्या हाती आलेला आहे. आणि पाचोडची जी ग्रामपंचायत आहे, संदीपान भुमरे हे मागच्या 5 वर्षापासून सतत एक हाती ओढत आलेले आहेत. आणि यंदाही त्यांनी 6व्या वेळेस पाचोडची जी आहे ग्रामपंचायत स्वतःकडे ओढलेली. आणि महत्वाचे म्हणजे 17 सदस्यांची जागा आहे पाचोडमध्ये आणि 17चे 17 जे आहेत संदीपान भुमरे यांच्या शिवसेनेचे सदस्य निवडून आलेले. दुसरं सिल्लोडमध्ये सुद्धा आपण बघतोय की 47 ग्रामपंचायतीचे निकाल हाती आलेले. त्यापैकी जवळपास 41 ग्रामपंचायत अब्दुल सत्तार म्हणजे शिवसेनेच्या ताब्यात आलेले आहेत. आणखी काही वेळानंतर पाचोड असेल, वैजापूर असेल, पैठण असेल या सगळ्या ग्रामपंचायतीचे तालुक्याचे निकाल हाती येतील. मात्र आतापर्यंत जे काय हाती आलेले निकाल आहेत त्यामध्ये आपण म्हणू शकतो की शिवसेनेने बऱ्यापैकी घोडदौड आता बाजी मारलेली दिसते.
सिद्धार्थ तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते. सिल्लोड तालुक्यात एक हाती वर्चस्व अब्दुल सत्तार यांचं शिवसेनेचे नेते आणि मंत्री तर सांदीपन भुमरे यांनी सुद्धा जोरदार विजय मिळवला आहे. सर्व पक्षांनी एकत्र येत जी आघाडी स्थापन केली होती त्या आघाडीला एक हाती पराभूत केला. इकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदारसंघातील लहान गावात काँग्रेसचे संजय लहानकर यांच्या गटाला धक्का बसला आहे. शिवसेनेचे सदाशिव इंगळे यांच्या गटाला 13 पैकी 8 जागा मिळाल्या आहेत. काही ठिकाणी अतिउत्साही कार्यकर्त्यांना पोलिसांना शेवटी चोप द्यावा लागला. त्याचे दृश्य आपण एकीकडे पाहतोय तर तिकडे अकोल्यामध्ये मतमोजणी केंद्राच्या बाहेर एका व्यक्तीवर चाकून हल्ला झाल्याची माहिती मिळते. जखमी व्यक्तीला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली. निवडणुकीचे निकाल जाहीर होत असतानाच अचानकपणे हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, पण जो जखमी कार्यकर्ता होता त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, तर ज्यानं हल्ला केला त्याला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. अकोला जिल्ह्यातली मतदानाच्या नंतरची मतमोजणीच्या पर्यंतची वेळ तणावपूर्ण शांततेत गेली, पण आता निकाल जाहीर होताच या सगळ्याला गालबोट लावणारी घटना समोर येते आहे. अकोल्यामध्ये मतमोजणी केंद्राच्या बाहेर एका व्यक्तीवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ही व्यक्ती जखमी झाली आहे. कुंदन जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. कुंदन, नेमकं काय झालं? सर, अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मतमोजणीची वाट पाहत काही कार्यकर्ते उभे होते आणि त्यामध्येच एक व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर चाकू हल्ला केला. गंभीर जखमी झालेला आहे आणि त्याला उपचारासाठी आता सध्या सर्वोच्च रुग्णालयात आणलंय. परंतु जो हल्ला करणारा व्यक्ती होता त्याला ताबडतोब पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळं आता तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. परंतु तो हल्ला झाल्यामुळं तिथं चांगलीच धावपळ झाली होती त्या ठिकाणी आणि आता तिथला परिसर आता पोलीस सध्या मोकळा करतायत. परंतु हा हल्ला नेमका कशामुळे झाला आणि कशासाठी केलेला आहे हे अद्याप कारण माहिती पडलेलं नाही आहे. आता ज्या व्यक्तीला पोलिसांनी घेऊन गेले ते आता तिचं कारण माहीत पडू शकेल. मिलिंद सर. कुंदन, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. त्यामुळे हल्ला का झाला हे नेमकेपणानं कळू शकलेलं नाही. तर आता अकोल्यानंतर जाऊयात कोल्हापूरमध्ये. कोल्हापूर जिल्ह्यातून मतदान केंद्रावरची अधिक माहिती आपण आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून घेणार आहोत. पण कोल्हापूरमध्ये सगळ्यात मोठा धक्कादायक निकाल जो ग्रामपंचायतीचा हाती आलेला आहे तो खानापूरचा. इथे चंद्रकांत पाटील भाजपचे प्रदेशाध्यक्ष त्यांना मोठा धक्का बसला आहे. तर जिल्ह्यात अन्य ठिकाणचे जे निकाल आहेत ते काहीसे संमिश्र स्वरूपाचे निकाल आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल आता यायला सुरुवात झाली आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मी आहे कोल्हापूर शहराजवळच्या रमणमळा परिसरामध्ये. या ठिकाणी करवीर तालुक्यातल्या ग्रामपंचायतींची मतमोजणी सुरू आहे. आपण आतमध्ये जी इमारत पाहतो त्या इमारतीमध्ये या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मात्र आपण पाहतो की कडेकोट असा पोलीस बंदोबस्त आहे. चेक करूनच प्रत्येक प्रतिनिधी असतील, उमेदवार असतील, त्यांचे कार्यकर्ते असतील त्यांना सोडलं जातं आहे. त्यामुळं मोठा पोलीस बंदोबस्त या सगळ्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि समोर आपण बघतो की बॅरिकेटिंग केलं आहे आणि तिथून ज्या गावच्या ग्रामपंचायतींचे निकाल असणार आहेत त्या कार्यकर्त्यांना किंवा त्या प्रतिनिधींना चेक करूनच आतमध्ये सोडलं जातं आहे. मोठी गर्दी आहे, हुरहुर आहे, उत्सुकता देखील आहे आणि अनेक गावांचे निकाल आतापर्यंत जाहीर देखील झाले आहेत. 386 ग्रामपंचायतींचे निकाल आज जे आहेत कोल्हापूर जिल्ह्यातले ते येणार आहेत आणि साधारणतः 1 ते 2 वाजेपर्यंत दुपारी पूर्णपणे निकाल सगळे हाती येण्याची शक्यता आहे. आपण पाहतोय की वेगवेगळ्या ज्या सूचना आहेत त्या देखील दिल्या जात आहेत आणि पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. एकतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जमावबंदीचा आदेश आहे, त्यामुळं जल्लोष साजरा करता येणार नाही, मिरवणुका काढता येणार नाहीत. पण आत्ता आपण पाहतोय की कार्यकर्त्यांची किती गर्दी आहे, तरुणांचा मोठा सहभाग आहे. बॅरिकेटिंग केलं आहे, त्याच्या पलीकडे थांबून प्रत्येकजण आपल्या गावामध्ये कोण नेमकं कारभारी ठरणार आहे, कोण सदस्य निवडून येणार आहे
याची एक उत्सुकता आहे कार्यकर्त्यांमध्ये आणि अशा पद्धतीनं ही गर्दी कोल्हापूरमधल्या या मतमोजणी केंद्रावर आपल्याला पाहायला मिळते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चंदगड, शिरोळ, करवीर, कागल हे जे राजकीय आखाडे समजले जातात ज्या तालुक्यांना, त्या तालुक्यांमध्ये प्रचंड अशी उत्सुकता आहे. त्यामुळं गावचा कारभारी तर सरपंच आरक्षणानंतर ठरणार आहे. मात्र आज कोण निवडून आलं, कोण निवडून आलेलं नाही, कुणाच्या अंगावर गुलाल पडतो हे काही वेळातच आता स्पष्ट होणार आहे. संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. त्यामुळे कोल्हापूरमध्ये हे संमिश्र वातावरण. आणि एक अपडेट घेऊयात ब्रेकवर जाण्यापूर्वी. परभणीमधली एक मोठी बातमी आपल्या हाती येते आणि ज्या अपडेट्स आहेत त्यानुसार परभणीत उस्मानाबाद आणि परभणी या दोनही ठिकाणी शिवसेनेनं सत्ता कायम राखली. शिवसेनेची अधिक ग्रामपंचायती निवडून येताना दिसत आहेत. तर बीड जिल्ह्यातल्या परळीमध्ये नेमकं काय झालं ते आपण जाणून घेणार आहोत आपल्या प्रतिनिधीकडनं. परळी तालुक्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल हाती येत आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि धनंजय मुंडे समर्थक कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला आहे. स्वाभाविकपणे त्यांनी विजय मिळवलेला आहे. तालुक्यातील एकूण ग्रामपंचायतींमध्ये जे मतदान झालं होतं ते पाहता आणि लोकांचा होरा होता की यावेळेला भाऊच जिंकणार. 6 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसनं विजय मिळवला आहे तर एका जागेवर भारतीय जनता पक्षानं विजयी आघाडी घेतली. लाडझरी इथे राष्ट्रवादी जिंकले, मोहा इथे राष्ट्रवादी जिंकले. सुरेश जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सुरेश, कुठल्या कुठल्या ग्रामपंचायती कोणाकडे गेले? मिलिंद, परळीमध्ये 6 ग्रामपंचायतीची निवडणूक होती आणि त्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीकडे जवळपास 6चे 6 ग्रामपंचायत, एकच ग्रामपंचायत म्हणजे 7 ग्रामपंचायत एकच ग्रामपंचायत भाजपकडे गेलेली आहे. आता जे निवडणुकीचं चित्र आहे ते निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालेलं आहे. परळी मतदारसंघामध्ये कुठेतरी राष्ट्रवादीनेच बाजी मारल्याचं चित्र पाहायला मिळतंय. जर बीड जिल्ह्यामध्ये पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये 111 ग्रामपंचायत होत्या. त्यामध्ये बीड तालुक्यामध्ये जयदत्त क्षीरसागर जे शिवसेनेचे आहे त्यांच्या गटाच्या ग्रामपंचायतही मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत. तर दुसरीकडे गेवराईमध्ये पाहिलं तर राष्ट्रवादी त्या ठिकाणी सुद्धा राष्ट्रवादीच्या म्हणजे मोठी ग्रामपंचायत म्हणून मादळमोही असेल, त्याचबरोबर गडी असेल, या ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचे सरसकट पॅनल निवडून आल्याचं चित्र पाहायला मिळतंय. माजलगावमध्ये सुद्धा राष्ट्रवादीचं चित्र आहे. म्हणून एकूणच जर बीड जिल्ह्यामध्ये पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये 111 ग्रामपंचायतीपैकी सत्तेमध्ये असलेल्या महाविकास आघाडीमधील सेना आणि राष्ट्रवादी यांनी कुठेतरी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये बाजी मारल्याचं चित्र पाहायला मिळतंय. त्यामध्ये परळी असेल, अंबेजोगाई असेल या ठिकाणी सुद्धा राष्ट्रवादीला या ग्रामपंचायत आणण्यामध्ये यश आलेलं आहे. मिलिंद. सुरेश, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. गडदेवाडी, सरफराजपूर हे दोन्ही राष्ट्रवादीकडे तर रेवली बिनविरोध इथली निवडणूक झाली. वंजारवाडी राष्ट्रवादीकडे, तिथे सुद्धा अशाच प्रकारे उत्तम प्रतिसाद मिळाला आणि धनंजय मुंडे यांच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये काय भावना आहेत हे कदाचित या निकालांमधनं दिसतं का, अशा प्रकारची दबक्या आवाजातली चर्चा सुरू राहील. केवळ एकच ग्रामपंचायत आहे की जी भाजपला राखण्यात यश मिळालं. बाकी सर्व ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी घेतली. भोपळा इथे भाजपचं पॅनल निवडून आलंय. पण बाकी परळीचा जर का विचार केला तर तालुक्यात सर्वत्र राष्ट्रवादीच्या घड्याळाची टिकटिकच ऐकायला येते. या ग्रामपंचायतीतल्या निवडणुकांच्याकडे मिनी विधानसभा म्हणून पाहिलं जात आहे. तेव्हा आज संध्याकाळी जेव्हा सर्व गोष्टी स्पष्ट होतील तेव्हा कोणाकडे किती ग्रामपंचायती आहेत हे स्पष्ट होईल. दरम्यान एक मोठी बातमी हाती येते. हिंजवडीमध्ये म्हातोबा परिवर्तन पॅनलचं चांगभलं झालं आहे, कारण 17 पैकी 13 जागांवर त्यांनी विजय मिळवला आहे. माजी सरपंच सागर साखरे यांचा पराभव झाला आहे. पिंपरी चिंचवड परिसरातली ही महत्त्वाची अपडेट. हिंजवडी हा अतिशय हाय प्रोफाईल परिसर आणि हाय प्रोफाईल याच्याकरता की
सगळे IT पार्क या भागात आहेत, पण इथे आहे ग्रामपंचायत आणि या ग्रामपंचायतीमध्ये म्हातोबा परिवर्तन पॅनल उभं करण्यात आलं होतं आणि या परिवर्तन पॅनलनं माजी सरपंच सागर साखरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पॅनलचा सपशेल पराभव केला. एकूण 17 जागा आहेत तिथे ग्रामपंचायतीच्या, त्यापैकी 13 जागांवर म्हातोबा परिवर्तन पॅनलचे उमेदवार निवडून आले. ही आहे या क्षणाची आणखीन एक महत्त्वाची अपडेट पुणे जिल्ह्यातली. राज्यातल्या जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये आता हळूहळू ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होऊ लागलेत. आणि जी माहिती आतापर्यंत हाती येते त्यानुसार बहुसंख्य ठिकाणी आघाडीचं बेरजेचं राजकारण हे निर्णायक ठरताना दिसतंय. मगाशी आपण पाहिलं नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रस्थापितांना धक्का बसला होता. फक्त विखे पाटील यांना ही काही प्रमाणात धक्का बसला आणि राम शिंदे भाजपचे नेते माजी आमदार त्यांनाही रोहित पवार यांनी आसमान दाखवलं. तिकडे सोलापूर जिल्ह्यातली महत्त्वाची अपडेट हाती येते. सोलापूरमध्ये माळशिरस तालुक्यातल्या 40 ग्रामपंचायतींपैकी 32 ग्रामपंचायतींवर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. 44 ग्रामपंचायतींपैकी 40 ग्रामपंचायतींचे निकाल आतापर्यंत जाहीर झाले आहेत. मळवली, नातेपुते, मांडवे आणि अकलूज या ग्रामपंचायतीत अजूनही मतमोजणी सुरू आहे. पण उर्वरित ठिकाणी मोहिते पाटील यांचं वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. वीरेंद्र उत्पात आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. वीरेंद्र. मिलिंद, माळशिरस तालुक्यामध्ये विजयसिंह मोहिते पाटील गटाची सत्ता अबाधित आहे असं एकंदरीत चित्र आहे. 40 पैकी 32 ग्रामपंचायतीवर मोहिते पाटील गटाचं वर्चस्व स्थापित झालेलं आहे. परंतु महत्वाच्या ज्या आहेत नातेपुते, अकलूज, मळवणी या ग्रामपंचायतीचे निकाल अजून जाहीर होणार आहेत. अकलूजची जी निवडणूक आहे ती अत्यंत प्रतिष्ठेची मोहिते पाटील विरुद्ध मोहिते पाटील अशी असल्या कारणाने सर्व मतदारांचं त्याचं त्या निकालाकडे लक्ष लागलेलं आहे. धवलसिंह मोहिते पाटील या विजयसिंह मोहिते पाटील यांच्या पुतण्याने चांगल्या प्रकारे आव्हान निर्माण केलं होतं, पण प्रत्यक्ष मतदारांनी नेमका कुणाच्या बाजूने कौल दिलेला आहे की काय झालेलं आहे ह्याची सगळ्यांना प्रतीक्षा आहे. मिलिंद सर. वीरेंद्र तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. त्यामुळे बहुसंख्य ठिकाणी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. 40 पैकी 32 ग्रामपंचायतींवर मोहिते पाटील यांचं समर्थन करणाऱ्या पॅनलनं विजय मिळवला आहे. एक नागपूरमधली महत्त्वाची बातमी. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल विधानसभा क्षेत्रातील विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आलेला आहे. काटोलवर आपलं एक हाती वर्चस्व असल्याचं अनिल देशमुख यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. राज्यात आघाडीचं सरकार सत्तेत आल्यानंतर होणाऱ्या या पहिल्या मोठ्या निवडणुका आहेत. राज्याच्या ग्रामीण भागातल्या जनमानसाचा कौल एक प्रकारे या निवडणुकांच्या माध्यमातून घेतला जातो, अंदाज येतो आणि त्यात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काटोलमध्ये आपलं वर्चस्व असल्याचं सिद्ध केलं आहे. कोरोनाच्या महामारीनं आपल्याला सगळ्यांना स्वावलंबी होण्याचा मार्ग दाखवला. आता संपूर्ण देश या आपत्तीशी एकत्रित होऊन
लढा देतोय. कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीची घोषणा झाली आणि आता लस द्यायला सुरुवात आहे. त्यामुळेच आपलं सगळ्यांचं योगदान अतिशय महत्त्वाचं बनलं आहे. या माध्यमातून कोरोना विषाणूवर मात देण्यासाठी आपल्याला एक पाऊल पुढे टाकायचं. या मोहिमेत नेटवर्क 18 सुद्धा आपल्यासोबत आहे. जोपर्यंत सगळे सुरक्षित नाहीत तोपर्यंत कोणीही सुरक्षित नाही. याच उद्देशानं आपल्याला संजीवनी मोहिमेच्या अंतर्गत हे निश्चित करायचं आहे की लसीकरण हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता ठाणे जिल्ह्यातल्या वसईमध्ये जाऊयात. वसई तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये बहुजन विकास आघाडीला मोठा झटका बसलाय. विजय देसाई आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. विजय, सविस्तर सांग, कशा पद्धतीची राहिली निवडणूक इथे? मिलिंद सर, वसई तालुक्यामध्ये फक्त 2च ग्रामपंचायतीची निवडणूक होती. या ग्रामपंचायती एक सतपाळा ग्रामपंचायत आहे आणि दुसरी पाली ग्रामपंचायती आहे. सतपाळा ग्रामपंचायत ही मनसे एक आदिवासी एकता परिषद आणि निर्भय ग्रामचे समृद्धी पॅनल यांनी एकत्र युती केली होती आणि बहुजन विकास आघाडी सुद्धा लढवती. यामध्ये 11 पैकी 9 जागा ज्या आहेत त्या पॅनल, जे मनसेचं पॅनल होतं त्याला मिळालेले आणि बहुजन विकास आघाडीला मोठा झटका झालेला बसलेला आहे. या ठिकाणी फक्त 2 जागावरती त्यांना समाधान मानावं लागलं आहे. परंतु पाली ग्रामपंचायत जी आहे तिथे मात्र हितेंद्र ठाकूर यांनी त्यांचं वर्चस्व कायम ठेवलेलं आहे. त्यांनी 7 पैकी 6 उमेदवार जिंकून आणलेले आणि 1 जागा जी आहे ती शिवसेनेकडे गेलेली आहे. मिलिंद सर, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. त्यामुळे सतपाला गावात बहुजन विकास आघाडीचा मोठा पराभव, तर दुसरीकडे मात्र ग्रामसमृद्धी पॅनल विजयी झालं. मनसेच्या नेतृत्वाखाली हे पॅनल होतं, त्याला अन्य काही राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे 2 पैकी एका ठिकाणी ठाकूर यांचा पराभव झाला. तर संपूर्ण राज्याचा विकास जर का आढावा घेतला आतापर्यंत जाहीर झालेल्या जागांमध्ये, तर राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळाल्याचं दिसतंय. राज्यभरात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल हळूहळू अधिक स्पष्ट होऊ लागलेत. मी विरोधकांवर टीका करणार नाही, या निकालाचा अभ्यास त्यांनी करावा, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी विरोधकांना अर्थातच भाजपला सुनावलं आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीला राज्यात आतापर्यंत जाहीर झालेल्या जागांमध्ये अतिशय चांगलं यश मिळताना दिसतंय. तिकडे वाशिम जिल्ह्यात कारंजा तालुक्यातल्या कोळी कारंजा ग्रामपंचायतीमध्ये उत्तमराव ताथोड यांच्या पॅनलनं 7 पैकी 5 जागांवर विजय मिळवला आहे. वाशिमच्या कारंजामधली ताथोड ही मोठी ग्रामपंचायत आणि या ठिकाणी मोठा विजय मिळवण्यात यश आलं. कारंजा तालुक्यातल्या कोळी कारंजा ग्रामपंचायतीमध्ये उत्तमराव ताथोड यांचं पॅनल विजयी झालंय. त्यांनी 7 पैकी 5 जागांवर विजय मिळवलाय. इकडे सोलापुरात मोहोळ तालुक्यातील विरवडे खुर्द ग्रामपंचायत राष्ट्रवादीकडे गेली आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांनी इथे एक हाती सत्ता मिळवली. राष्ट्रवादीने इथे पॅनल उभं केलं होतं. इथे 7 पैकी 5 उमेदवार राष्ट्रवादीच्या पॅनलचे विजयी झालेत. विरवडे खुर्दमध्ये जो भाजपचा पराभव झाला आहे तो त्यांच्याकरता मोठा पराभव मानला जातो. तर सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातली खवणी ग्रामपंचायत जी आहे तिथे 30 वर्षानंतर सत्तांतर झालं आहे. खवणीची सत्तासूत्र RPIकडे गेली आहे. RPIचे संजीव खिलारे यांच्या गटाला 7 पैकी 4 जागा मिळालेत. खवणीमध्ये शिवसेना भाजपला RPIनं मोठा धक्का दिला आहे.
तिकडे वर्ध्यातनं एक मोठी बातमी हाती येते. मसाळा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपली सत्ता स्थापन केली आहे. वर्ध्यातली मसाळा ग्रामपंचायत इथे राष्ट्रवादी काँग्रेसनं आपली सत्ता स्थापन केली. 12 जागांवर एकूण राष्ट्रवादीच्या सुरेश देशमुख गटाच्या उमेदवारांनी बाजी मारले, तर केवळ 4 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले. काँग्रेसला फक्त एका जागेवरती समाधान मानावं लागलंय. इथे आतापर्यंत खरं तर भाजपची सत्ता होती, पण मसाळ्यातली ही भाजपची सत्ता त्यांच्या हातून खेचून घेण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळालं आहे. विदर्भात ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल आता पुढच्या काही वेळात अतिशय झपाट्यानं लागतील, कारण इथे आता 3ऱ्या टप्प्यातली मतमोजणी सुरू झालेली आहे. आणि एकूण विदर्भाचा विचार केला तर भाजपसाठी काही पराभव हे अतिशय अनपेक्षित अशा प्रकारचे आहेत. राज्यामध्ये महाविकास आघाडी सत्तेत आहे आणि या निवडणुकांच्या निमित्तानं या महाविकास आघाडीनं वेगवेगळ्या ठिकाणी एकत्रितपणे किंवा परस्पर सहमतीनं निवडणुका लढवण्याचा प्रयत्न केला होता. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी विरोधकांना म्हणजे भाजपला सल्ला दिला आहे की या निवडणूक निकालांच्या नंतर आत्मपरीक्षण करून बघा, कारण महाविकास आघाडीला या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मोठं यश मिळालं आहे असा भुजबळ यांचा दावा आहे. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेकनंतर अन्य काही महत्त्वाच्या बातम्या तसंच ग्रामपंचायतीचे सर्व अपडेट्स आम्ही तुम्हाला देत राहणार आहोत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज राज्यामध्ये रस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात करतायत. मुंबईमध्ये या रस्ता सुरक्षा अभियानाची सुरुवात होत आहे आणि त्याची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत. यानंतर माननीय खासदार महोदय अरविंद सावंत, माननीय खासदार महोदय अरविंद सावंत यांचं स्वागत डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय करतील. अपर पोलीस महासंचालक उपाध्याय सरांना विनंती करते त्यांनी आमदार महोदय मंगल प्रभात. त्यामुळे या कार्यक्रमाकडे आपलं लक्ष असणार आहे. पण साताऱ्यामधून एक मोठी बातमी हाती येते. जावळी मतदारसंघात आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या गटाचं वर्चस्व स्पष्टपणे दिसतंय, कारण इथल्या सर्व ग्रामपंचायतींवर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या गटाची सत्ता असल्याचं सिद्ध झालंय. किरण मोहिते आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. किरण, 2 पैकी एका राज्यांनी गड राखला तर? नक्कीच मिलिंद, साता आणि जावळी मतदारसंघातील ज्या ग्रामपंचायती आहेत त्या सर्वच्या सर्व ज्या ग्रामपंचायती आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या गटाचं वर्चस्व पाहायला मिळत आहे. एकंदरीत भाजपमध्ये गेल्यानंतर हा मोठं यश म्हणावं लागेल, कारण राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून साताऱ्याला समजलं जातं ना, अशा ठिकाणी भाजपची मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये आता मुसंडी आपल्याला पाहायला मिळत आहे. मिलिंद, किरण, जिल्ह्यातलं सर्व चित्र कधीपर्यंत स्पष्ट होईल? जिल्ह्यातील जे सर्व चित्र आहे ते एकंदरीत 4 वाजेपर्यंत समजेल असं एकंदरीत पाहायला मिळते. आता ज्या फेऱ्या आहेत त्या 4 ते 5 फेऱ्यापर्यंत आता जी मतमोजणी झालेली आहे आणि इतरही जिल्ह्यातील काय चित्र जवळपास 4 वाजेपर्यंत स्पष्ट होईल. मिलिंद, किरण, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. त्यामुळे साताऱ्याच्या जावळी तालुक्यात शिवेंद्रराजे यांच्या गटाचं स्पष्टपणे आणि एकहाती वर्चस्व असल्याचं स्पष्ट झालंय. तिकडे जालन्यातली एक महत्त्वाची अपडेट. मतमोजणी केंद्राच्या बाहेर हुल्लडबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना शेवटी पोलिसांच्या लाठ्यांचा प्रसाद खावा लागला.
भोकरदन इथल्या मतदान केंद्राबाहेरची घटना आहे. पोलिसांची हुज्जत घालणाऱ्या आणि पोलिसांनी वारंवार सांगून सुद्धा त्यांचं न ऐकणाऱ्या कार्यकर्त्यांवर शेवटी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. जालन्यातली ही घटना आहे. जालन्यामध्ये काही अतिउत्साही कार्यकर्ते होते आणि मतदान केंद्राच्या बाहेर पोलिसांनी वारंवार सांगून सुद्धा त्यांचं ऐकत नव्हते. अशा काही कार्यकर्त्यांना शेवटी पोलिसांनी चोप दिला आणि यावेळेला कार्यकर्त्यांची एकच पळापळही झाली. महाराष्ट्रात मतदान परवा जेव्हा पूर्ण झालं त्यावेळेला काही अपवादात्मक घटना घडल्या होत्या आणि त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांच्या या सगळ्या कार्यक्रमाला काहीसं गालबोट लागलं होतं. महाराष्ट्रात 5 ते 6 ठिकाणी अशा प्रकारच्या गडबड गोंधळीच्या घटना घडल्या होत्या आणि ही ताजी दृश्य जालन्यातली पाहतो आहोत आपण. सर्व कर्मचारी समजून सांगायचं त्यांना. सर्व कर्मचारी समजून सांगायचं त्यांना. विजय कंबळे पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विजय, पोलिसांना चांगलाच लाठीमार करावा लागला तर? मिलिंद, भोकरदन तालुक्यातली ही घटना आहे. भोकरदनच्या मतमोजणी केंद्राबाहेर काही कार्यकर्ते हुल्लडबाजी करत होते. दरम्यान पोलिसांनी त्यांना वारंवार सूचना देऊन कार्यकर्ते ऐकत होते, घोषणाबाजी करत होते. त्यामुळे पोलिसांना त्या कार्यकर्त्यांना आवर घालण्याकरता सौम्य लाठीमारचा या ठिकाणी वापर करावा लागला. सौम्य बळप्रयोग पोलिसांना या ठिकाणी करावा लागला. मिलिंद, यामध्ये कोणी जखमी झालंय? मिलिंद, अतिशय सौम्य हा लाठीचार होता, त्यामुळे यामध्ये काही घटना जखमी वगैरे काही नाही. परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे. पोलिसांची अतिरिक्त कुमक देखील त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे. ठीक आहे, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. ओव्हर. आणि एक महत्त्वाची अपडेट, परळी तालुक्यातली बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यामध्ये 6 ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झालेत आणि 6 पैकी 5 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसनं विजय मिळवला आहे. त्यामुळे तहसील कार्यालयाच्या परिसरात जिथे मतमोजणी सुरू आहे तिथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष केला. परळी तालुक्यातल्या 7 ग्रामपंचायतींच्या एकूण 17 जागांसाठी परळी तहसील कार्यालयात सध्या मतमोजणी सुरू आहे आणि यामध्ये आत्तापर्यंतचे जे निकाल हाती आले त्यात राष्ट्रवादीनं बाजी मारली. आणि याच निकालांच्या अनुषंगानं भाजपच्या खासदार रक्षाताई खडसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. रक्षाताई, स्वागत आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. माझा आवाज पोहोचतोय ताई तुमच्यापर्यंत? रक्षा खडसे भारतीय जनता पक्षाच्या खासदार आणि खानदेशातला प्रामुख्याने जर का आत्तापर्यंतचे जे कल आलेले आहेत त्यांचा विचार केला तर एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपला अनेक ठिकाणी मोठा धक्का बसलाय.
रक्षा खडसे यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत, पण इकडे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या वतीनं मुंबईत जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार मोर्चा काढण्यात आला. पीडित महिला रेणू शर्मा हिची अजूनही तक्रार नोंदवण्यात आलेली नाही अशा प्रकारचा आरोप यावेळेला आंदोलनकर्त्यांनी केला. या प्रकरणाचा तपास सुरू असेपर्यंत कुठल्याही प्रकारचा राजकीय दबाव चौकशीवर येऊ नये आणि म्हणून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळेला करण्यात आली. ते खरे किती खोटे किती त्याच्यात खरंच तथ्य आहे का हे तपासाशिवाय कळणार नाही आणि तपास होण्यासाठी FIR व्हावा लागतो, जो या प्रकरणात झालेला नाही आहे. एका ठिकाणी महाविकास आघाडीचे नेते म्हणतात की इथे कायद्याचं राज्य आहे, पण जर कायद्याचं राज्य असेल तर अजून FIR का नाही? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा प्रश्न माझ्यासाठी किंवा आमच्यासाठी धनंजय मुंडे आणि रेणू शर्माचा नाही, हा हजारो लाखो देशातल्या आणि राज्यातल्या पीडित शोषित महिलांसाठी आहे की अत्याचार पीडित जी महिला आहे तिच्याच कॅरेक्टरवरती, तिच्याच चारित्र्यावरती प्रश्नचिन्ह उभं करायचं आणि तिला कुठूनही सहानुभूती मिळू नये अशी व्यवस्था करायची. हा कुठे ना कुठे शोषित आणि पीडित महिलांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. मी तर असं म्हणेन की हे इतकं भयानक आणि भयंकर आहे की हे बलात्कारापेक्षा भयानक आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी माध्यमांशी विविध मुद्द्यांवर बातचीत केली. प्रामुख्यानं आगामी पश्चिम बंगालमधल्या निवडणुकांमध्ये शिवसेना आपले उमेदवार उभे करेल आणि हे उमेदवार कुठल्या पक्षाला मदत करण्यासाठी किंवा कुठल्या पक्षाचे उमेदवार पाडण्यासाठी नाही, तर शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणून पश्चिम बंगालमधल्या कार्यकर्त्यांची मागणी आहे आणि पक्षाच्या विस्तारासाठी शिवसेना पश्चिम बंगालमधून निवडणूक लढवेल असंही संजय राऊत यांनी म्हटलं. पश्चिम बंगालमध्ये जर आपण निवडणूक लढवायला समर्थ असू तर प्रमुख लोकांनी तिकडे जावं, शिवसेनेच्या थोडा दौरा करावा, माहिती घ्यावी आणि त्यानंतर आपण साधारण किती जागा लढू शकतो या संदर्भात आपण निर्णय घेऊ. प्रश्न असा आहे की पश्चिम बंगालमध्ये शिवसेनेचं जे आमचे प्रदेश पाहणारे लोक आहेत तिकडे ते अनेक वर्ष काम करत आहेत. त्यांची इच्छा आहे की आता आपण निवडणूक लढायला हवी. तिकडे जे धमाशान सुरू आहे त्याच्यात आमचा काय संबंध नाही. आम्ही कोणाला मदत करायला किंवा कोणाला हरवायला जात नसू. पक्षाचा विस्तार या राज्याबाहेर व्हावा यासाठी ही निवडणूक आमच्यासाठी किती फलदायी आहे हे आम्ही पाहू. तेव्हा संजय राऊत पुन्हा एकदा आक्रमक पवित्र्यात. यासोबतच बुलेटिनमध्ये इथे थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी News18 lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा.